डाळ टोमॅटोची आमटी करण्यासाठी मी इथं तूर डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही एकत्र टोमॅटो घालून शिजवून घेतलेलं आहे. आणि आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. तर आता कढईत तेल गरम करून त्याच्यात मोहरी, जिरे टाकले. त्यातच मग थोडंसं हिंग असलं तर टाका, नसलं तर सोडा. चांगलं तडतडायला लागलं की खोबरं, लसूण खोबऱ्याचं वाटण. त्यातच लगोलग टाकते थोडीशी किंचितशी हळद, लाल तिखट, ह्याच्यात डाळ घुसळून घेतली. कढीपत्ता राहिला टाकायचा. टोमॅटो पण बारीक करून त्यामध्ये टाकायचे, स्मॅश करून. तर टोमॅटो पण स्मॅश करून त्याच्यामध्ये घालते मी. हे थोडंसं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे. आता गॅस थोडंसं पाणी घातलंय आणि चवीनुसार मीठ घालते. कोथिंबीर वाटणात टाकलेलीच आहे, पण वरून पण मी कट करून घालते. तर आता बारीक ह्याला एक उकळी येऊन द्यायचं. तर आता याला मीडियम गॅसवर मी ठेवलं आहे. कुणाकुणाला अशी आमटी आवडते, डाळ टोमॅटोची आमटी आवडते, त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि कमेंट करा. हे बघा, आपली आमटी आता उकळायला लागली. ही आमटी आपण चपातीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर पण खाऊ शकतो. ह्याला एक 5 मिनटं उकळवून द्यायचं आणि आपली खाण्यासाठी आमटी तयार झाली. तर आता मी आमटी वाटीत काढून घेते. बघा, तर बघा, डाळ